We will discuss the next continue points in previous lecture. Inheritance and variation. Okay. आपण प्रिव्हियस क्लास मध्ये ना बेटा काय शिकत होतो? प्रिव्हियस क्लास मध्ये आपण आपल्या मेंडेलचा कुठला लॉ आहे? थर्ड लॉ आहे. कुठला लॉ शिकताय तुम्ही? मेंडेलचा थर्ड लॉ शिकताय. मेंडेलचा थर्ड लॉ सांगा मला कशावर डिपेंडंट होता रे? मेंडेलचा थर्ड लॉ डाय हायब्रिड क्रॉसवर डिपेंड होता. राईट. आता डाय म्हणजे काय होतं? दोन. हायब्रिड म्हणजे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स एकमेकांसोबत काय होतात? क्रॉस होतायत. त्याला आपण काय म्हणलेलं आहे? त्याला आपण डाय हायब्रिड क्रॉस म्हणलेले. राईट. डाय हायब्रिड क्रॉस मध्ये डिवाइड करायचं म्हटलं तर आपण काय काय घेतलं होतं? आपण पी प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स घेतले होते. पी प्लांट मध्ये कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स? सीडचे. रिवाइज होत आहे प्रिव्हियस लेक्चर. काय घेतोय आपण? सीडचे. सीड मध्ये किती पार्ट्स, किती कॅरेक्टरिस्टिक्स घ्यायचे? डाय आहे ना, डाय म्हणजे किती घ्यायचे? दोन घ्यायचे. मग या दोघांमध्ये एक होता आपला कलर आणि दुसरा काय होता? शेप. वापरत असताना आपण कसा वापरला बेटा? एकमेकाच्या कॉन्ट्रास्ट वापरला. कसा वापरला? एकमेकाच्या कॉन्ट्रास्ट वापरला. एकमेकाच्या कॉन्ट्रास्ट प्रॉपर्टी मध्ये जो कलर आहे, काय आहे? कलर. एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह. आता जो डॉमिनंट कलर वापरलेला आहे तो कलर कोणता होता रे? येलो. आणि रिसेसिव्ह जो होता तो कोणता होता रे? ग्रीन कलर होता. बरोबर आहे. आणि जर शेप मध्ये पाहताय तुम्ही तर शेप मध्ये डॉमिनंट हा राऊंड आणि रिसेसिव्ह हा कुठला आहे? रिंकल आहे. हे झाले तुमचे कोण झाले? हे घेतलेले पॅरेंट्स झाले. कोण झाले बोला? पॅरेंट्स. पॅरेंट्सचे हे कॉन्ट्रास्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण एकमेकांसोबत काय करतोय? क्रॉस करतोय. पॅरेंट्सचे हे कॅरेक्टरिस्टिक्स एकमेकांसोबत क्रॉस केल्यावर आपल्याला हा राऊंड अँड येलो क्रॉस इंटू रिंकल अँड ग्रीन. क्रॉस इंटू रिंकल अँड ग्रीन. क्रॉस टू each other to make a F1 generation. Yes, this all point we will discuss in details previous class. आपण हे सगळे कालच्या लेक्चर मध्ये पॉइंट पूर्ण काय केलोय सांगा मला? डिस्कस केलोय. डिस्कस केल्याच्या नंतर जे F1 आपल्याकडे काल गॅमेट आले. कोणते गॅमेट आलेले? F1 गॅमेट. F1 गॅमेट काय काय होते? पार्ट आहेत. कॅपिटल आर, कॅपिटल आर काय काय घेतले होते? एकमेकांसोबत क्रॉस केला होता. कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय. देन नेक्स्ट वन स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय. हे काय होते आपले कालच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये F1 जनरेशन डिटेक्ट करत असतानाचे गॅमेट आले होते. राईट. आता हा F1 क्रॉस करतोय अजून F1 सोबत. म्हणजे सेम गॅमेट सोबत क्रॉस करण्यासाठी आपल्याला हेल्पिंग घ्यायची होती. कोणाची? पुन्नेट स्क्वेअरची. कोणाची हेल्पिंग घ्यायची आपल्याला? पुन्नेट स्क्वेअरची. बेटा पुन्नेट स्क्वेअरची हेल्पिंग घेत असताना पुन्नेट स्क्वेअर आता आपल्याला चार गॅमेटचं क्रॉस करायचंय ना, कारण आपल्याकडे दोन काय आहेत सांगा मला? कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे चार गॅमेट आहेत. चार गॅमेट सोबत क्रॉस करताय म्हणजे 4 चौक 16. आपल्याकडे ऑफस्प्रिंग किती आणायचे आहेत आपल्याला सांगा मला? 16 ऑफस्प्रिंग आणायचे आहेत. मग काय? मग या डाय हायब्रिड क्रॉस मध्ये आपल्याला जो पुन्नेट स्क्वेअर काढायचा आहे तो कसा असेल? 16चा असेल. कसा असेल तो? 16चा. या उभ्या लाईन आपण 4 मारल्या. आडव्या सुद्धा आपल्याला किती घ्यायच्या आहेत? मग 4 घ्यायचे आहेत. 4 चौक काय होणार आहे? बोला पुन्हा एकदा. 16. 16. 4 4 16 आहे. एका साइडला मेल गॅमेट, एका साइडला फिमेल गॅमेट. काल होमवर्क मध्ये हा चार्ट आपण दिला होता. आय होप तुम्ही क्लिअर करून क्लास पाहत असाल तर देन नेक्स्ट वन आपल्याला मिळतील इथे. काय मिळतील? गॅमेट मिळतील. आताच काढलेले गॅमेट कोणते रे? F1 चे. हा पण F1 आणि हा पण काय?
F1. F1 क्रॉस होतोय, कोणासोबत होतोय? F1 सोबत होतोय. F1 क्रॉस इंटू F1. यावेळेस बोला पटापट, काय बोलणार तुम्ही? इकडे कोण आहे? कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय, पुन्हा स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. क्लिअर आहे? हे 4 गॅमेट इकडे घ्या, फिमेल वाले, सेम ऍज इट इज 4 गॅमेट एकमेकासोबत तुम्ही काय करत आहात? क्रॉस करत आहात. एकमेकासोबत काय करत आहात? क्रॉस करत आहात. आता जेव्हा क्रॉस करणार तेव्हा काय येणार? बोला मला फास्ट. कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. प्रिव्हियस क्लास मध्ये झालेलं आहे, रिपीट करते, एका मिनिटामध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. काय करते लक्षात येत आहे का? प्रत्येक जण प्रत्येकासोबत क्रॉस होतोय, राईट? प्रत्येक लेटर सोबत काय करायचंय? क्रॉस करायचंय. म्हणजे फिमेलचा एक कॅरेक्टर मेलच्या एका कॅरेक्टरिस्टिक सोबत काय व्हायलेला आहे? क्रॉस व्हायलेला आहे. फिमेल मध्ये तो कलर जो आहे आर आहे सॉरी, कलर येलो आहे आणि शेप कसा आहे? शेप हा राऊंड आहे. फिमेल मधला सुद्धा शेप डॉमिनंट राऊंड आहे आणि हो, मेल मधला सुद्धा शेप कसा आहे? डॉमिनंट राऊंड आहे. काय कळतंय का? व्यवस्थित प्रिव्हियस लेक्चरचा अभ्यास करा, मगच नेक्स्ट लेक्चर पहा, तेव्हाच कळणार आहे. जेव्हा मेंडेलचा फर्स्ट लॉ पूर्ण पाठ होईल, जेव्हा मेंडेलचा सेकंड लॉ पूर्ण पाठ होईल, तेव्हाच मेंडेलचा कोणता लॉ क्लिअर होईल? तुमचा थर्ड लॉ. मेंडेलचा फर्स्ट आणि सेकंड लॉ जो आहे ना, तो मोनो हायब्रिड क्रॉसवर डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे सांगा? मोनो हायब्रिड क्रॉसवर. छोटा आहे, सिंपल आहे, साधा आहे, कारण की एकट्या कॅरेक्टरवर डिपेंड आहे. एकटा असलं की माणूस कसा असतं? साधं, सिंपल, बरोबर ना? मोनो आहे ना, कसा आहे? मोनो आहे. आणि मोनो आहे म्हणजे सिंगल आहे, आणि सिंगल आहे म्हणजे सिंपल आहे. कॉम्प्लेक्स केव्हा होणार आहे? जेव्हा ते मोनोचा काय होईल? डाय होईल. आय मीन एकामध्ये काय असते? दोन कॅरेक्टरिस्टिक्स. एक इंडिव्हिज्युअल घेतलाय, पण त्यामध्ये दोन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्सला आपण एकमेकासोबत काय करतोय? क्रॉस करतोय. त्यामुळे मेंडेलचा थर्ड लॉ जरा कॉम्प्लेक्स बनलाय. काय बनलाय? जरा कॉम्प्लेक्स बनलाय. कारण 2 कॅरेक्टरिस्टिक्सला ॲट ए टाइम तुम्ही काय करताय? 2 कॅरेक्टरिस्टिक्सला ॲट ए टाइम तुम्ही क्रॉस करताय. काय करताय? क्रॉस करताय. पाहूया आपण कसं मेकिंग होत आहे. पहा पुन्हा एकदा बोला. कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. काढा. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. गुड. कॅपिटल आर, स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. सिंपल ना? नेक्स्ट रो मध्ये जा. कॅपिटल आर, स्मॉल वाय, कॅपिटल वाय. जमलं का? कॅपिटल आर खूपच सिंपल आहे, फास्ट करा. आपण काल केलेलं आहे मागच्या लेक्चर मध्ये, त्यामुळे वेळ घालवायची गरज नाही. स्मॉल वाय, स्मॉल वाय. त्यानंतर कॅपिटल आर, स्मॉल वाय, कॅपिटल वाय. अचानक कलर का चेंज झाला? कन्फ्यूज होसाल. कलर चेंज करायची गरज नाही. कॅपिटल आर, स्मॉल वाय असं येते. कॅपिटल आर, स्मॉल वाय. जमतंय ना? स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. अगेन स्मॉल आर, कॅपिटल वाय, अगेन स्मॉल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय. पुन्हा स्मॉल आर, कॅपिटल आर, स्मॉल वाय, कॅपिटल वाय. काय चालू आहे? एबीसीडी काय कळते का? एबीसीडी असं न होता आपण राऊंड आणि काय तुमचा रिंकल, येलो आणि ग्रीन यांचे सिम्बॉल घेऊन असे 2 कॅरेक्टरिस्टिक्स ॲट ए टाइम क्रॉस करतोय. अशी क्रॉसिंग कोणी सांगितले? अशी क्रॉसिंग मेंडेलने सांगितले.
कोणी सांगितले? मेंडेलनी. आणि तीच तुम्ही इथे रिप्रेझेंट करताय. स्मॉल आर, कॅपिटल आर, स्मॉल वाय वा. नेक्स्ट वन, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल वाय. आता काय येतं बघा, लाचा काय मिनिंगच आहे. लाच सांगितलंय, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. नाव काय होतं? लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. नावातच काहीतरी दिसतंय बघा. जेव्हा दोन दोन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही एकमेकांसोबत क्रॉस करताय, तेव्हा येणाऱ्या F1 जनरेशन मध्ये काहीतरी स्वतंत्र स्पेशल असं असॉर्ट होतंय, आय मीन मेक होते, रिप्रेझेंट होते. बरोबर ना? काय होते पहा, हेच तो वेगळा. स्मॉल आर, स्मॉल आर, स्मॉल आर आणि काय स्मॉल वाय. हे सगळ्यांपेक्षा वेगळे जे पॅरेंट्स मध्ये मेक झालेलं नाहीये. कोणामध्ये मेक झालेलं नाहीये? पॅरेंट्स मध्ये मेक झालेलं नाहीये. ओके ओके डन. यस, याला डायग्रामॅटिकली जर तुम्ही पाहसाल तर हा कसा दिसतोय. हा तुमचा कॅपिटल लेटरनी डिटेक्ट केलाय ना. कॅपिटल वाय आहे म्हणजे कोणता कलर आहे? येलो कलर आहे. कॅपिटल आर आहे म्हणजे प्युअरली तो कसा आहे? राऊंड आहे. म्हणजे मी असा काढू का? येलो कलर घेतला होता ना, तरी बी येत नाहीये. उलट लिहिल्यावर कसं येईल? कसं काढलाय आपण? असा राऊंड येलो. एनी डाऊट? नो डाऊट. हा सुद्धा बघा, कॅपिटल आर आहे, प्युअर आहे. कसा आहे? ऑब्विसली आर म्हणजे काय आहे? राऊंड आहे. म्हणजे शेप कसा येईल रे? राऊंड येईल. वाय एक कॅपिटल आहे, एक स्मॉल आहे. आता इथं खरी खोटी आहे, तुम्हाला इथं कळतं का? पहा, व्यवस्थित पहा. कॅपिटल आर ज्याच्यामध्ये तोच फिजिकली एक्सप्रेस होणार आहे. म्हणजे याचा कलर येल्लोच राहील आणि हे राऊंडच राहील. बरोबर आहे? भलेही रिसेसिव्ह वाला ग्रीन वाली इन्फॉर्मेशन आली आहे, पण एक्सप्रेस होत असताना ग्रीन एक्सप्रेस होईल का? अजिबात नाही. ग्रीन एक्सप्रेस होईल का? अजिबात नाही. एक्सप्रेस कसा होईल? येल्लोच होईल. आकार कसा असेल? राऊंडच असेल. चला पुढे. इथं एक आर कॅपिटल, एक आर स्मॉल. एक आर कॅपिटल आहे म्हणजे शेप कसा आहे? राऊंड का रिंकल? राऊंड. झाला चूज. दोन्हीही कॅपिटल वाय आहेत, विचार करायची गरज अजिबात नाही. म्हणजे हा सुद्धा कसा रे? राऊंड येल्लो. हा सुद्धा कसा? राऊंड येल्लो. चला पुढे. हा सुद्धा कॅपिटल आर, स्मॉल आर म्हणजे राऊंड आहे. कलर इथं सुद्धा कसा आहे? आपला येल्लोच आहे. कारण की कॅपिटल वाय आहे. कारण की काय आहे? एक मिनिट हा, सॉरी, इथं स्मॉल वाय आहे, स्मॉल आहे, हे स्मॉल आहे. इथे कलर येल्लो येणार नाहीये बेटा, इथे कलर चेंज होतोय. कलर इथे कोणता येतोय? कारण दोन्हीही स्मॉल वाय आहेत म्हणजे कलर ग्रीन येतोय, पण राऊंड येतोय. कारण की कॅपिटल आर आहे. इथे दोन्ही पण कोणते वाय आहेत सांगा मला? हा इकडे काढलेला कोणता वाय आहे? स्मॉल. आणि इथला सुद्धा कोणता वाय आहे? स्मॉल. दोन्ही स्मॉल वाय म्हणजे काय? कलर कुठला? रिसेसिव्ह वाला ग्रीन कलर. कोणता कलर? ग्रीन. पण शेप कोणता आहे तो? राऊंड. शेप कोणता आहे? राऊंड. ठीक आहे, चला पुढे फास्ट चला. पुन्हा दोन्ही कॅपिटल आर आहेत म्हणजे शेप कसा आहे? राऊंड आहे. पण कॅपिटल वाय आहे. पण वाय कोणता आहे? हा कॅपिटल आहे म्हणजे कलर कोणता येणार आहे? कलर याचा येल्लो येणार आहे. समजले मी काय म्हणाले ते? कळायले? ठीक आहे, इकडे चला. शेप कोणता आहे? हा शेप आहे राऊंड, पण कलर दोन्हीही स्मॉल वाय असल्यामुळे कलर आहे ग्रीन. कलर कोणता आहे? ग्रीन. चला पुढे. पुन्हा शेप कोणता आहे रे? राऊंड, पण कलर मध्ये मात्र कॅपिटल वाय आलाय म्हणून येल्लो. जमतंय ना? पुन्हा इकडे राऊंड शेप आहे. कसा शेप आहे? राऊंड शेप आहे, पण स्मॉल वाय असल्यामुळं कलर कोणता जाणार आहे?
ग्रीन कलर जाणार आहे. नेक्स्ट पुढे चला, इकडे या. काय आहे तुमचा शेप कोणता आहे? राऊंड आहे. आणि कलर कोणता आहे? येल्लो. कलर कोणता आहे? येल्लो. मी काय करायला समजतंय ना? 100% समजतंय. पुढे चला, एक कॅपिटल आर आहे, एक कॅपिटल वाय आहे, म्हणजे कलर येल्लो, शेप राऊंड. वा. आता इथे चेंज होते, दोन्हीही स्मॉल आर आहे. कसे आर आहे? स्मॉल आर आहे, म्हणजे कलर चेंज, आपला शेप चेंज झालेला आहे. स्मॉल आरचा शेप काय सांगा मला? रिंकल आहे. काय आहे स्मॉल आरचा शेप? रिंकल आहे. पण कॅपिटल वाय आहे. कॅपिटल वाय म्हणजे कलर कोणता आहे? येल्लो आहे. कॅपिटल वायचा कलर कोणता? येल्लो कलर असतो. आणि मग इथं शेप रिंकल पण कलर येल्लो. ओके, हे काढलेले गोलगोल गोलगोल हे वेडे वाकडे कोण आहे? हे सीड आहेत. सीड कोणाच्या सीड आहेत? पी प्लांटच्या. कोणाच्या सीड आहेत या? पी प्लांटच्या, वटाण्याच्या सीड आहेत. माहितीये दोन आकारच्या, एक तर राऊंड, एक तर रिंकल, एक तर ग्रीन, एक तर येल्लो. त्यापैकी डॉमिनंट कोण, त्यापैकी रिसेसिव्ह कोण, हे सगळं आपल्याला इथं काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला बेटा. स्मॉल आहे म्हणजे रिंकल आहे, परंतु कॅपिटल वाय आहे म्हणजे येल्लो कलर आहे. काय डाऊट? काहीच डाऊट नाहीये. इकडे पुन्हा एकदा, हा पण कॅपिटल म्हणजे राऊंड आणि येल्लो. नेक्स्ट वन अगेन राऊंड आहे, पण कोणता आहे रे? ग्रीन आहे. राऊंड आहे पण कोणता आहे? ग्रीन आहे. जमलं का? देन नेक्स्ट वन, पुढे चला. इकडे स्मॉल आहे म्हणजे काय असणार आहे? रिंकल असणार आहे, पण कॅपिटल वाय आहे ना. कोणता वाय आहे? कॅपिटल वाय. कॅपिटल वाय आहे म्हणजे कलर कोणता असणार आहे? येल्लो कलर असणार आहे, परंतु शेप कोणता असणार आहे? रिंकल असणार आहे. ओके डन. आता इथे मात्र स्मॉलच आर आणि स्मॉलच वाय म्हणजे रिंकल ग्रीन. कसा? रिंकल ग्रीन. हेच सगळ्यात महत्वाचं, रिंकल ग्रीन. मला सांगा, एक मिनिट, इथला रिंकल नाही येणार आहे कारण की इथं शेप मध्ये कॅपिटल आर आहे, म्हणून इथे हा राऊंड येईल. राऊंड कसा येईल? इथे राऊंड येईल. हो ना. आणि आर शेप राऊंड आहे पण कलर ग्रीन आहे. बरोबर आहे. एकमेव इथं रिंकल आणि ग्रीन हा येणार आहे, आणि याच्यामुळेच हा इंडिपेंडेंटली असॉर्टमेंट असं आपण त्याला डिसाइड केलेलं आहे. आता थोडस टॅली करा. आजच्या होमवर्क मध्ये जो मी तुम्हाला सांगणार आहे बेटा, फिनोटायपिक रेशो. काय सांगणार आहे मी आज? फिनोटायपिक रेशो म्हणजे काय बेटा? म्हणजे फिजिकल अपीअरन्स मध्ये. कशामध्ये? अपीअरन्स. कसं रे? फिजिकल अपीअरन्स मध्ये हे सगळे जण दिसत असताना कसे दिसतात? मी तुम्हाला डायरेक्टली रेशो सांगून टाकला. 9:3, 3:2, 1 असा रेशो येतो. मग आता हे काय आहे? 9:2, 3:2, 1 कोणाच्या कंपॅरेटिव्हली कोणाला रिप्रेझेंट केलाय बरं तुम्ही? इथे कोणाच्या कंपॅरेटिव्हली कोणाला म्हटल्यावर इथं मोजायचं असतं. राऊंड येल्लो किती, असं शॉर्ट लिहिल्यावर कळणार नाही का? आपण पूर्ण लिहूया. काय लिहूया आपण? पूर्ण लिहूया. दुसरा कलर घेऊया. मोजायचंय तुम्हाला. राऊंड येल्लो किती असतात? किती आहेत? त्याच्या कंपॅरेटिव्हली राऊंड, आता शॉर्ट फॉर्म लिहिते, राऊंड ग्रीन किती आहेत? त्याच्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला पाहायचंय रिंकल काय तुमचे? येल्लो किती आहेत? आणि त्याच्या कंपॅरेटिव्हली खाली पाहायचं आहे रिंकल ग्रीन किती आहे. ओके डन. मी सांगून टाकले आहेत का बरोबर? जरासं क्रॉस चेक करायचंय तुम्हाला. राऊंड येल्लो 9 आहेत, राऊंड ग्रीन 3 आहेत, राऊंड येल्लो रिंकल येल्लो
तीन आहेत. आणि रिंकल ग्रीन स्पेशल स्पेशल साहेब आहे, हा फेमस आहे, शाळेत माझ्या वडिलांनी पुसला गेलेले, ज्याला वेगळं इम्पॉर्टन्स आहे इथे. ठीक आहे, हा एकमेव तुम्हाला इथे असा रिंकल आणि ग्रीन कलर घेऊया. एक मिनिट. रिंकल आणि कसा दिसणार आहे बेटा? तो ग्रीन दिसणार आहे. कारण की इथे काय आलं होतं? स्मॉल आर स्मॉल आर, स्मॉल वाय आणि हाच तो एकमेव एकटा बेटा इंडिपेंडेंटली असॉर्ट झालेला आहे. कसा झालेला आहे तो? इंडिपेंडेंटली असॉल्ट झालेला आहे. हो, हा फिनोटायपिक रेशो आहे. इथे जरा गडबड झाले, ते ओढणीनं पुसला गेलं. एक मिनिट, इथे जरा व्यवस्थित काय करा बेटा, करेक्शन करून घ्या. थोडस आपण इथं व्यवस्थित ह्याला डिटेक्ट करू. लक्षात असू द्या, तुमच्या बुक्स मध्ये नाहीये बरं का. ओके, हा जरा आता असं कसं बरोबर वाटतं. कॅपिटल आर आणि कोणता वाय होता बरं? स्मॉल वाय. आणि इकडचा कोणता वाय? कॅपिटल वाय. इथं काय? स्मॉल आर पहा, स्मॉल वाय. म्हणून हा रिंकल आणि ग्रीन. आणि हा बघा वाय आहे ना कॅपिटल, हा कोण आहे? वाय आहे कॅपिटल. म्हणून हा कसा येणार आहे तुमचा? रिंकल. हे होमवर्क मध्ये घ्या. आता हे काय येतं हे मला रिपीट तुम्ही उद्याच्या लेक्चर मध्ये सांगा आणि याला भरून घ्या. आपल्याला पाहायचा होता कोणता रे? फिनोटायपिक रेशो, जो फिजिकल अपिअरन्स शो करतो. आणि त्यामध्ये 9:3, 3:1 हा तुमचा फिनोटायपिक रेशो आलेला आहे. हे 9 कसे आहेत? राऊंड येलो आहेत. हे 3 कसे आहेत? राऊंड ग्रीन आहेत. हे 3 कसे आहेत? रिंकल येलो आहेत. आणि हा एकटा कसा आहे? रिंकल ग्रीन आहे. ठीक आहे, असं तुमचा हा फिनोटायपिक रेशो झाला. याचा जिनोटायपिक रेशो सरळ सरळ बेटा पाठ करून घ्यायचा, डोक्याला ताण घ्यायचा नाही. जिनोटायपिक रेशो जरा खूपच मोठा आहे, कन्फ्युजिंग आहे. पहा मी सांगते तो सरळ सरळ काय करा, पाठ करा. 1H2 2H2 1H2 2 H2 4 2 काय लिहिते मी? हो, मी बरोबर लिहिते. इथून पुढे खाली कंटिन्यू करते. H2 1 H2 2 H2 1. बापरे, हे काय चालू आहे? पुन्हा एकदा 1H2 2H2 1H2 2H2 4H2 2H2 1H2 2H2 1. याच्यातून कळाले जेनेटिकली जेही काही आहे खूपच जास्त व्हेरिएशन आहे. पाठ करायची सोपी ट्रिक्स बघा याच्याकडे. एकदा फक्त 1 टाइम 4 आला, राईट. त्यानंतर एक जो आहे 1 2 3 4, एक जो आहे 4दा कोणाला? 1 आला. 4 टाइम कोणाला? 1 आला. 1 2 3 4. आणि जो तुमचा कोण आहे? आपला 2 आहे. कोण आहे? आपला 2 आहे. किती टाइम आलेला आहे? 4 टाइम आलेला आहे. ही सिंपल ट्रिक्स आहे. मी काय सांगितले बघा, 1 टाइम 4 आलाय, 4 टाइम 1 आलाय, 4 टाइम 2 आलाय. सिंपल ट्रिक्सनी डायहायब्रिड क्रॉसचा कोणता रेशो पाठ करा? जिनोटायपिक रेशो. माझ्यासोबत पुन्हा एकदा बोला चला. 1H2 2H2 1 2H2 4H2 2 1H2 2H2 1. ओके, आपण या फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो सोबत मेंडेलच्या 3rd लॉ सोबत काय करूया? इथेच थांबूया. आजच्या ह्या लेक्चर सोबत काय संपत? मेंडेलचे तिन्ही लॉ संपतात. ओके, याला जरा पुन्हा एकदा ऍज अ होमवर्क छानशी प्रॅक्टिस करायची, लर्न करायचं आणि नेक्स्ट पॉइंट कडे वळायचं. ओके.